लोक या ठिकाणी आलेले आहेत. एक स्त्री आहे आणि या बाजूला पुरुष बसलेले आहेत. याला सृष्टीचं संतुलन म्हणतात. केवळ स्त्री असेल तर घर चालवण्यासाठी त्याला पुरुषाची गरज आहे आणि घरात येण्यासाठी पुरुषाला स्त्रीची गरज आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिशनही असं मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ. आणि जेव्हापासून स्त्रियांना असं वाटतं की आम्ही पुरुषाची बरोबरी करू शकतो त्या घरातलं सुख निघून गेलं महाराज. तुमचं महत्त्व तुमच्या ठिकाणी आहे, पुरुषाचं महत्त्व पुरुषाच्या ठिकाणी आहेत. दोन्ही एकमेकाचे प्रतिस्पर्धीने पूरक आहेत. नंतर असं का होतं? ही फार दिवसापासून भांडण आहे. हे काही आजचं भांडण आहे असं नाही. या अभंगाची पार्श्वभूमी आहे. तुम्हाला जर लवकर लक्षात देत असेल म्हणून सांगतो तुम्हाला काय आहे. पहिल्यापासून ज्ञानी लोक या जगामध्ये आहेत आणि ते प्रेमाला मानतच नाहीत. आणि जेवढ्या स्त्रिया आहेत त्या प्रेमाला मानतात, ज्ञानाला मानत नाहीत. माझं पोरगं कसं आहे, कधी आईने फोन करू द्या, आई फक्त एवढंच विचारेल जेवला का. बाप म्हणेल किती कमवलं. दोघातला फरक लक्षात ठेवा. काय बोललं, अरे जाऊ द्या, जसं असेल तसं बसू द्या. जे गप बसवतात ना त्यांनीच गप बसा. विठाला विठाला. आणि प्रतिस्पर्धा ही जीव घेणी असते. माझा अनुभव आहे मुंबईमध्ये. एका जन्माला पुरून उरेल, रोज 1 लाख जरी खर्च केला तरी 100 वर्ष पुरून उरेल एवढा मुंबईच्या मलबार हिलला पैसा आहे. काम करण्याची गरज नाही आहे तरी पण त्यांची जी प्रतिस्पर्धा आहे, माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत नसावं, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावं, ही स्पर्धा दुःख देणारी आहे. मराठी कळते ना. पैसा 1 लाख रुपये पर डे खर्च केला तरी 100 वर्ष टिकेल. दुःख काय? प्रतिस्पर्धा दुःख देते, पैसा आनंद देत नाही. 1 लाख रुपये खर्च करण्याची रोजची हिंमत आहे, आनंद देत नाहीत. दुसरे माणसं देतात. प्रतिस्पर्धा, हीच प्रतिस्पर्धा स्त्रियांमध्ये असते. माझं घर सुखी आहे म्हणून ती दुसऱ्या स्त्रीला सहन नाही करत. नणंदचे भांडणं का होतात, सासूचे भांडणं का होतात? अरे आपल्या वंशाला वाढवणारी स्त्री आलेली आहेत. आपला वंश वाढवते, आपल्या मुलाचा वंश वाढवते, पटत नाही एकमेकाचं. याला प्रतिस्पर्धा म्हणतात. इथं बुद्धीचीच प्रतिस्पर्धा आहे. लक्षात, बुद्धीची. कोण श्रीमंत ही प्रतिस्पर्धा बुद्धीची आहे. आणि कोण जास्त प्रेम करतं ही प्रतिस्पर्धा स्त्रियांची. आईला वाटतं माझ्यासारखं प्रेम सून करू शकत नाही. कदाचित जर मुलगा हळूहळू बायकोच्या बाजूने जायला लागला तर रागद्वेष उत्पन्न होतात. त्याचं कारण माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी आली, आता मुलगा मला विचारत नाही. दुःख काय आहे? नातवावर प्रेम आहे पण जिने नातू दिला तिच्यावर प्रेम नाही. याचं नाव आहे प्रतिस्पर्धा. विठाला विठाला. छान कीर्तन ऐका, जीवनाचा आनंद येईल तुम्हाला. दुःख प्रेम देत नाही, प्रतिस्पर्धा देते. स्त्रियांची प्रतिस्पर्धा असो किंवा ज्ञानाची, बुद्धिमंताची प्रतिस्पर्धा. बाहेर दुःखी आहेत पुरुष, आज स्त्रिया दुःखी आहेत. आणि याचा जर संगम करून वेगळं वेगळं करून पाहिलं, याचं कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अमानित्वामध्ये सांगतात, केवळ प्रतिस्पर्धा आहे. या प्रतिस्पर्धेच्या भीतीनं आमचे साधू एकांतात राहतात. प्रतिस्पर्धाच नाही, एकांताचा काही दुसरा अर्थ नाही बरं का. कोण तुमच्या डोक्याला डोकं लावेल? रोज तुमच्याकडे एक गारण नाहीत. तुम्ही जर आता पुरुष मंडळात घरात जा बरं, तुम्ही एक दुःख बाई डबल सांगत नाही. काल काय केलं होतं ते वेगळं, आज काय केलं वेगळं, 1 वर्षांनी वेगळं. प्रतिस्पर्धेमध्ये नवीन नवीन बुद्धी चालते, नवीन नवीन दुःख समोर येतं. आणि बुद्धिमान पुरुषामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कोणती गाडी घेतली आमकी, तिच्यापेक्षा मी परदेशातून बोलवतो. मग काही त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे, ते म्हणतात तू गाडीच आहे ना, आम्ही हेलिकॉप्टर घेतो. हेलिकॉप्टरला चिरवणारे लोक आहेत, आम्ही विमान घेतो. अर्थ लक्षात आला का? मटेरियलिझम आहे. सगळं मटेरियल आहे. आता माझा हा माईक आहे आणि सतरंजी आहेत, याच्यापैकी चांगला प्रकार म्हणजे गादी आहे. बरं, ज्या माणसाकडे तुम्ही विमानाने जाताय, हेलिकॉप्टरने जाताय, ते काही ईश्वर आहेत का? संत आहेत का? मागे एकदा बोललो होतो, तुम्ही 2 कोटीचा मोबाईल घ्या, ज्याच्याशी बोलायचे तो मूर्खच असणार. पुन्हा सांगतो, एवढं नाही, तो गारानच सांगणार.
आता गारानं किती रुपयाच्या मोबाईलमध्ये ऐकायचं आहे ते तुम्ही ठरवा. दाखवता कोणाला तुम्ही? गारानं आहे, मित्र गारानं सांगेल, पत्नी गारानं सांगेल, रोज नवीन. आणि याच्यामध्ये येतो अहंकार. माझं ऐकत नाही याचं जास्त दुःख स्त्रियांना आहेत. आणि माझ्यापेक्षा पुढं कोणीतरी बुद्धिमान आहेत त्याचं एक दुःख आहे, ते जास्त महत्त्वाचं दुःख आहे. म्हणून तुम्ही सोशल माध्यमं पाहत असाल ना, थोडंसं मेंदू जागेवर ठेवा. कशाकरता लोक ॲडव्हर्टाईज करतात मी श्रेष्ठ आहे, मी इतकं काम केलेत, आमदाराला दाखवावं लागतं. मी इतकं महाराष्ट्रासाठी काम केले, देशाकरता काम केलेत, दाखवावं लागतं. याच्या पाठीमागचा हेतू आहे मी श्रेष्ठ आहे. माझ्या अगोदरच्यानी काम केलं नाही, माझ्या नंतरचा करणार नाही, एवढा मोठा बुद्धिमान. बरं कशा करता? काही फक्त मानावं नाही कळलं? कशा करता सगळे बरं मांडणारे माणसं खरंच प्रेम करतात का? माझ्याकडे अशा नग येतात महाराज, मला ते सवय असं काढून घ्यायची. त्यांनाही बरं वाटतं, बाबा आपल्याशी बऱ्याच वेळ बोलतात. बोलत नाही मी, डिस्कवरी लावलेली असते. पोरं फार सांगतात, आम्ही नेत्याला असं बोललो, खुश झाला तो आणि 20 लाखाचं काम दिलं. नाही कळालं? बोलण्यामुळं 20 लाख मिळाले, बोलण्याचं महत्त्वच तुम्हाला कळालं नाही कधी. आणि मग असे 4-5 लोक जमा होतात आणि त्याला इतकं हवेत टाकतात. आपण मनुष्य आहोत याचं भान त्या माणसाचं विसरून जातात. कधी कधी तुम्ही पिक्चर पाहता, नाटक पाहता, खलनायकाची भाषा आहे का तुम्ही? मला त्रास दिला, माझी भीती नाही तुला. अरे तू कोण आहेस? काळ आहे सगळ्यांचा बाप, आणि काळाला घाबरायला पाहिजेत. आणि का कोणास ठाऊक मलाही अजून सृष्टीतलं रहस्य कळालं नाही. तरुणपणामध्ये सगळेच बेबधुंद असतात. ते तरुण पोरं बघा शहरातले, ते फास्ट गाड्या चालवतात. तुम्हाला असं वाटतं खेडेगावचे फार शहाणे आहेत? ते छाती काढून चालतात, ते फास्ट चालतात. मध्यमवर्गीय मोबाईल घेऊन चालतात. आता तर कट असा निघालाय, केस इथं उगवलेत का नाही हेच कळत नाही. काय विचित्रता ज्याला म्हणतो आपण, ही प्रतिस्पर्धा आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, प्रतिस्पर्धा आहे. आणि जिथपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये प्रतिस्पर्धा आहे, सुख तुमच्या अंतःकरणात प्रवेश करत नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. माणसं, आता येताना आमचा विषय झाला, गाडीमध्ये चर्चा झाली, दुःख म्हणजे काय? सगळं आहे आणि माणूस हसत नाही, हे दुःख आहे. सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, सगळं आहे. पण त्याला विचारा का हसत नाहीत? प्रतिस्पर्धा. तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्यालाच माणसं जास्त का? एका हॉटेलचा मालक आमच्याकडे आला होता नारळ घ्यायला. गडावर येतात दुखी लोक बरेचसे. तर मी त्याला विचारलं, तुझं अंगठ्या बघितल्या, गळ्यातलं अर्धा किलोची चेन बघितली, शरीर बघितलं, सगळं चांगलं आहे, तुला नारळ घेतो कशा करता? नाही म्हणे, पहिलं जे माझं हॉटेल चालत होतं ते आत्ता चालत नाही. लक्ष देऊन आहे का? पहिलं जे हॉटेल चालत होतं ते काय कमी पडलं का? नाही म्हणे, पहिले लोक 2 तास वेट करायचे, आता अर्धा तास वेट करतात. याला म्हणतात प्रतिस्पर्धा. त्याचा हॉटेल फुल आहे का नाही हे बघ ना. 2 तास वेटिंग केली काय ना, अर्धा तास वेटिंग केली, त्याच्यावर काय दुःखी व्हायचे? फुल चाललंय ना, बसायला जागा नाही, याच्यावर आनंद मानायला पाहिजेत. याला प्रतिस्पर्धा म्हणतात. कोणी नवीन जन्माला आला का? कोणी कॉम्पिटिशन करतं का? एका हायकोर्टच्या जज बरोबर माझी स्पर्धा झाली, तुम्हाला फार गंमत वाटेल. जेवढे कोर्टात जातात ना ते खूप सुंदर सांगतात, रिटायर आहे ते, खूप सुंदर सांगतात. एका माणसाला न्याय नकोच असतो, फक्त गुंतवायचं असतं. जे सांगतात बरं का, एकाला न्याय पाहिजे आणि एकाला न्याय नको आहे. आता जरा बरेचसे लोक मुंबईत काय करतात, भाड्याने जातात, बाहेर निघायच्या टायमाला केस टाकून देतात. आता आपल्यामध्ये 50 वर्ष लागतात केसाचा निकाल लागायला, तोपर्यंत ती प्रॉपर्टी हा वापरला जातो. काय डोकं, याला न्याय नको आहे, गुंतलाय ना हा, मालक परेशान आहे, का द्यावं का न द्यावं म्हणून. याला माझ्या बुद्धीमधलं आहे का काय आहे. आणि स्वच्छ अंतःकरण नसल्यामुळं त्या घरात राहत असताना आत्म्यावर अन्यायाचा दबाव वाढला जातो. हसत नाही तो माणूस. प्रॉपर्टी हडप करणारे, खोटं बोलणारे, हे तुम्ही अभ्यास, त्यांचे चेहरे बघा तुम्ही, यांना दर्पणची गरज, यांच्याकडे पाहिल्यानंतर दुःख कळतं. म्हणून प्रतिस्पर्धा स्त्रियांची असो पुरुषांची असो ती थांबली पाहिजे, तर सुख आहे. संत सुखी का? प्रतिस्पर्धा नाही. ज्ञानोबरांच्या काळामध्ये सगळे संत एकत्रच होते,
त्याच्या पुढं जाऊन सांगतो, सगळ्या समाजातले एकत्र होते. 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे ना, काय क्रांती ज्ञानेश्वर महाराजांची. तुम्ही माऊलीला संत म्हणून पाहता, मी समाज क्रांतिकारक म्हणून माऊलीला पाहतो. पृथ्वी उत्पन्न झाल्यापासून ज्यांना कोणी जवळ करत नव्हतं त्यांना माऊलीने जवळ केलं म्हणून ते माऊली आहेत. चोखोबाराय जवळ बसायचे. सेना न्हावी महाराज जवळ. अजूनही न्हावी समाजाला म्हणा किंवा माळीला चांगलं म्हणत नाही, गावामध्ये वेगळ्या भाषेत बोलतात. कीर्तनाची भाषा नाही येते. बलुतेदार असतील किंवा काय असतील, बघा तुम्ही अभ्यास करून. ज्ञानोबांच्या जवळ सगळे माणसं. आणि त्याच काळामध्ये एक चांगले संत होते, चक्रधर स्वामी. जेवढे बुद्धिमान माणसं आहेत तेवढे सगळे चक्रधराकडे गेलेले होते. आणि जेवढा वाड्या तोड्याचा समाज तेवढा ज्ञानोबांच्या जवळ आलेला होता. आणि सगळ्याला माऊलीने जवळ केलं. प्रतिस्पर्धा नाही. सगळा समाज एकत्रित जे होते, प्रतिस्पर्धा नाही. त्या काळामध्ये पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्या काळात काय आत्ता मिळत नव्हता महाराज. साने गुरुजींना त्यांना पंढरपुरात प्रवेशासाठी आंदोलन करावं लागलं. आंदोलन केलं तिथं, एक मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून. मग माऊलीला सांगितलं की आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. चिंता करू नका म्हणे, वाळवंट मोकळे आपल्याला. हे पहा, पुन्हा ऐका, जिथं भजन करू तिथं देव येतो, याचं नाव श्रद्धा आहे. मंदिरात गेलंच पाहिजेत असा माऊलीचा आग्रह नाही. श्रद्धा मजबूत ठेवा, देव तिथं येईल. आणि हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. वाळवंटात चालू केलं, जनाबाईंनी टाळ घेतला. आणि जनाबाईंनी सांगायचं चाल कुणी म्हणायची. काय वारकरी संप्रदायात एक भांडे घासणारी बाई, आणि तिने सांगायचं माऊलीला तुम्ही चाल म्हणा, याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि अहो तुम्ही कल्पना करा, नामदेव महाराज कीर्तन करतात, माऊली गातात, संत मंडळी बसलेले आहेत. देवाने कुठं जावं बरं? देव आले याला महत्त्व देत नाही बरं का मी. देवाला यांच्याशिवाय पर्याय नाही याला म्हणतात संत. भक्त आहे ना, मला तुमचं फार कौतुक वाटतं बरं का पुणेवाडीचं. गेल्या अनेक शतकापासून रात्री 12 वाजता महंत उठतात, आंघोळ करून देवाची 3 तास पूजा करतात. हे सामान्य नाही आहेत. ऊन असो पाऊस असो. या पुणेवाडीचं महत्त्व किती. मला मंदिर फार आवडलं महाराज, शांतता आहे. पण याच्या मागं तुमची मेहनत आहे. रात्री 12 वाजता उठून आंघोळ करायची आणि देवाला पूजा घालायची. मी महाराष्ट्रात नाही, भारतात असं ठिकाण बघितलं. सगळे पूजा होतात काकड्याला 4 वाजता, सगळी पूजा पंढरपूरची असो. अहो 12 वाजता तर आमचा देव झोपतो, त्याला म्हणतात शेजारती. आणि तुमचा पुजारी उठून आंघोळ करून तिथे येतो. किती महत्त्व या जागेचं. म्हणून तारीख दिल्याबद्दल मला पण बरं वाटतं. याला म्हणतात श्रद्धा. प्रतिस्पर्धा नाही आहेत. बोलता बोलता मी विचारलं, त्यांनी सांगितलं की भैरवनाथ आहेत इथे, 8 ठिकाणी भैरवनाथ आहेत. पूर्ण काशीचं रक्षण करणारे भैरवनाथ आहेत. काल भैरवनाथ म्हणजे शंकराचाच अवतार आहे बरं. म्हणून आपण चांग भलं जे म्हणतो ना, चांगलं होईल असं जे म्हणतो, त्याचं कारण तेच आहे. मग मला एकाने विचारलं, मला शंकर चांगले आहेत पण काल भैरवनाथ कडक आहेत. म्हटलं तुमच्यासारख्याला सॉफ्ट होऊन कसं जमायचं. काल भैरवनाथ बघा काशीची रक्षा करतात, बरोबर आहे. मग रात्रीच्याला शहाणा माणूस फिरत असतो का? चोरच असतात ना. तुम्हाला लय वेळ लागेल कळायला. रात्रीच्याला बैठक कोण घेतं? कोण फिरतं रात्रीच्याला? मग अशा लोकांना वारकरी थोडंच प्रतिबंधक करणार आहे. त्याला काल भैरवच पाहिजेत. रामायणामध्ये खूप सुंदर प्रसंग आहे. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करतात, लंकेमध्ये, तर लंकेची गावदेवी आहे, लंकिनी नाव आहे तिचं, गावदेवी आहे. आणि ती गावदेवी असल्यामुळे ती रात्रीच्याला प्रवेश करून देत नाहीत. हनुमंतराय प्रवेश करायला लागले, तिने अडवलं. हनुमंताची समस्या अशी की ती बाई आहे आणि हे ब्रह्मचारी आहेत, विनाकारण भांडण. मग 2-3 वेळा बोलणं झालं तिच्याबरोबर, लंकिनीबरोबर. सांगितलं तिला की मला जाऊ दे, मी काही नाही करत. ते म्हणे माझा स्वामी रावण आहे आणि त्यांनी आज्ञा केली कुणाला द्यायचं नाही. दोघांचा वाद झाला. खूप समजून सांगितलं हनुमंतानी. शेवटी हनुमंताचा नाईलाज झाला, बुक्की मारली.
आणि आता तुम्हाला ती हनुमंताची बुक्की महाराज नाही कळालं, आपण बुक्का लावला तरी दिसत नाही. त्या ब्रह्मचारीची बुक्की एका झटक्यात खाली पडली, तोंडातून रक्त आलं. रक्त आल्याबरोबर तिची भाषा बदलली. खूप रहस्य आहेत माझ्या बोलण्यामध्ये, तुमची ब्रेन कॅपॅसिटी जेवढी असेल तेवढा आहे का. रक्त आलं, जी शिव्या देत होती हनुमंताला ती लगेच गोड बोलायला लागली एका बुक्कीमध्ये. अशी माणसं पाहिजेत समाजामध्ये. जर कीर्तने नाही सुधारले, त्यांच्या सुखासाठी आहे, आणि ती एकदम बदलली आणि स्तुती करायला लागली हनुमंताची. हनुमंत म्हणले, तू आत्तापर्यंत ज्ञान सांगत होतो, शब्दाकडे लक्ष ठेवा, आत्तापर्यंत ज्ञान सांगत होतो, तुझ्यावर काही परिणामच झाला नाही एका बुक्कीमध्ये. ते म्हणे, महाराज काय सांगायचं, एक बुक्की मारली तुम्ही, तोंडातून रक्त बाहेर पडलं, आणि ज्याचं रक्त बाहेर पडलं ना तो विरक्त होत असतो. रक्त शब्दाचा अर्थ आहे राग, आसक्ती. माझं माझं माझं, लंका माझी आहे, मी माझ्या परवानगीशिवाय मी जाऊ देणार नाहीत, हे जे माझेपण आहे, आसक्ती ना एका बुक्कीतच गेली, विरक्त झाली. आणि विरक्त झाल्याबरोबर ती विनम्र झाली. आणि जे विनम्र होत नाही ना त्यांना विरक्त समजू नका.